नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचबल स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. सर्वप्रथम मराठी भाषा गौरव दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आजपासून स्वामी कृपा क्रिएशन तुमच्यासाठी घेऊन येत एक नवा कोरा सेगमेंट. दर शुक्रवारी आपण न्यूज सेगमेंटच्या माध्यमातून तुमच्याशी गप्पा मारणार आहोत की या आठवड्यामध्ये मनोरंजन सृष्टीत नेमकं काय घडलं किंवा येत्या आठवड्यात काही नवीन घडामोडी आहेत का मनोरंजन सृष्टीत, याबद्दल आपण नक्कीच बोलणार आहोत. मी सुरुवात करतोय क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटापासून. नुकतंच प्लाझा थिएटरमध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने आणि सिनेमाला 50 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. बॉक्स ऑफिसवरती 25 कोटींच्या वर कमाई मिळालेली आहे क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यमाला. ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि आता हा चित्रपट तुम्ही OTT ॲपवर सुद्धा बघू शकता. याच आठवड्यामध्ये तिघी या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर सोहळा मोठ्या दणक्यात पार पडला. आणि मुख्य म्हणजे या चित्रपटाचं खास आकर्षण कोण, तर भारती आचरेकर या ज्येष्ठ अभिनेत्री. आई मुलीच्या भावनिक नात्यावरती भाष्य करणारा चित्रपट आहे. आणि भारती आचरेकर यांच्याशी संवाद साधला सुप्रसिद्ध अभिनेते आणि कवी असणारे जितेंद्र जोशी यांनी. या चित्रपटाकरता गाणी लिहिलेली आहेत आणि अतिशय रंगतदार सोहळा झाला. आज 27 फेब्रुवारी या दिवशी माया हा मराठी चित्रपट प्रदर्शित होतोय. मुक्ता बर्वे, गिरीश ओक, सिद्धार्थ चांदेकर आणि विजय केंकरे यांच्या अभिनयानं नटलेला हा सुद्धा जो चित्रपट आहे तो चित्रपट भावनिक हे आपल्याला लक्षात येते. बघूया चित्रपटाला किती यश मिळणार आहे ते लवकरच कळेल. सिनेमाबद्दल बोलून झालं तर मराठी नाटकांच्या बाबतीत सुद्धा काहीतरी नवीन घडतंय. आणि पुढच्याच आठवड्यात 5 मार्च या दिवशी लाडकी विहीण योजना हे नवं कोरं मराठी नाटक आपल्याला भेटीला येते. आणि त्यानिमित्ताने नुकतीच पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. आणि आनंदाची गोष्ट ही की मध्यंतरी जवळजवळ 1-1.5 वर्ष सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त होत्या आणि तशा गंभीर भूमिका त्यांनी त्या चित्रपटात केल्या. त्यामुळे त्या एका कॉमेडी नाटकाची वाट बघत होत्या. आणि लाडकी विहीण योजना या नाटकातनं पुन्हा एकदा त्या कॉमेडी करण्यासाठी सिद्ध झालेल्या आहेत. आणि पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की मला आता माहेरी आल्यासारखं वाटतंय. मी वाट बघत होते की मला लोकांना हसवायचंय. आणि आता अष्टविनायक या संस्थेशी पंचशील एंटरटेनमेंट हे सुद्धा नाव जोडलं गेलेलं आहे. प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी आणि त्यांची टीम ही सुद्धा निर्माते म्हणून अष्टविनायक संस्थेशी जॉईन झालेली आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. आताच आपण प्रसाद ओक बद्दल बोललो. त्याच्या नावावर एक विश्वविक्रम नोंदला गेलाय. तुम्हाला माहितीच असेल की धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाकरता एकाच वर्षात त्याला 17 पुरस्कार मिळालेले आहेत. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स इंग्लंड यांच्यातर्फे त्याच्या नावावर हा विश्वविक्रम नोंदला गेलाय आणि त्याला सन्मानितही करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, या सगळ्या झाल्या सविस्तर बातम्या. आता एक नजर वन लायनरवर. पुढच्याच आठवड्यामध्ये 6 मार्चला प्रदर्शित होतोय मराठी चित्रपट तिघी. नुकतंच सुपर डुपर या आगामी मराठी चित्रपटाचं पोस्टर सुद्धा लॉन्च करण्यात आलं. याचबरोबर राजा शिवाजी या बहुचर्चित चित्रपटाचं पोस्टर सुद्धा नुकतंच लॉन्च करण्यात आलेलं आहे. आणि आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते रितेश देशमुख यात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहेत. पुढच्या आठवड्यात सुद्धा आपली भेट होणारच आहे या नव्या कोरा सेगमेंटमधनं. पण हा नवीन कोरा सेगमेंट तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. आमच्याकडून अजून काय अपेक्षित आहे ते सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये लिहा.